गुड आफ्टरनून. कारण हा व्लॉग डायरेक्ट दुपारपासून चालू होतोय बरं का. आणि कळत नाही मग कसं सुरुवात करायची आणि काय बोलायचं. म्हटलं चला 4 वाजलेत. आजचा दिवस असाच कामामध्ये निघून गेलाय. काहीतरी रोज शूट करायचं हे रोज ठरवते आणि कामामध्ये सोडून देते. नको गडबड होईल, काही ना काहीतरी होईल. पण आज ठरवलंच होतं, थोडं का होईना स्टार्ट करूयात. म्हणून सुरुवात. आणि कपाट उघडलं, बघते तर काय हा सगळा पसारा मला आवरायचा होता, पण नाही. आज म्हटलं थोडासा आरामच करायचा. काही गोष्टींना ना जसंच्या तसं सोडून द्यायचं असतं. मगच आपल्याला वेळ आल्यानंतर समजतं, की काय करायला हवं होतं आणि काय नको. हे छान ऊन येतं मस्त बेडरूममध्ये 4 वाजता आणि मला ते इतकं फ्रेश वाटत होतं. पण तिथेच न थांबता स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी करावी म्हटलं. आणि काय करायचं? हा जागतिक महिलांचा प्रश्न आहे, की स्वयंपाक काय करायचा? पनीर होतं, मटर पनीर आणि दुसरा काहीतरी मेनू. या भाजीला करडईची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. तीही बनवावी म्हटलं, चला काही ना काहीतरी पौष्टिक खाऊयात. मला पी-सी-ओ-डी आहे, सो पी-सी-ओ-डीचं रुटीनही मी लवकरच शेअर करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण किती स्वतःसाठी वेळ देतोय, आपण स्वतःसाठी किती जगतोय. इतरांसाठी जगताना थोडा वेळ आपल्यासाठीही जगायचा असतो. जेव्हा आपल्याला असे आजार होऊन जातात, तेव्हा आपल्यालाही कळत नाही, की अरे आपण कुठून सुरुवात करायची आहे स्वतःला हील करण्यासाठी. आणि म्हणूनच आधीपासून सगळ्यांसाठी जर आपण दिवसभरात काम करू शकतो, तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढावा, अशी माझी स्वतःची एक अपेक्षा आहे. मग काय स्वयंपाक आवरला आणि संध्याकाळी अशी छान मंगळवार आणि शनिवार मी धूप लावत असते. मन खूप प्रसन्न होतं. तुम्हीही नक्की करून बघा एकदा. मंगळवार आणि शनिवार घरात धूप नक्की लावा रात्रीची. खूप छान वाटतं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्या. बाय.